महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। रक्षकच बनले भक्षक, तपासी अधिकाऱ्याचे आरोपीसोबत मद्यपान, केज पोलिसांचा महाप्रताप। न्याय देणारेच अन्याय करत असेल तर गोरगरिबांनी न्याय मागायचा कुठे? आरोपीसह भ्रष्टाचारी तपासी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा, शुभम मोरे। केज शहरासह पोलीस ठाणे हद्दीत रोजच अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असून केज पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी कर्मचारी हे या घटनेतील आरोपीशी आर्थिक तडजोड करत आरोपीसोबत खाण्याची हौसमौज करताना दिसून येत आहेत। मग अशा घटनेतील आरोपीशी तडजोड करून ही केस सैल करायची व गोरगरिबांवर पुन्हा कायद्याच्या माध्यमातून अन्याय करायचा असाच एकंदरीत प्रकार सध्या केज पोलीस ठाण्यात सुरू आहे। केज पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 187/2026 गुन्ह्यातील आरोपी गोविंद किसनराव कोंबडे व तपासी अधिकारी श्री वाघमारे व इतरांचे बियर बारमध्ये मद्यपान करतानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित दोषीवर कारवाई करण्यात यावी, तपासी अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे शुभम मोरे व अर्चना मोरे यांनी केली आहे। दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी केज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 187/2026 नुसार आरोपी गोविंद कोंबडे राहणार महात्मा फुले नगर केज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा हेड कॉन्स्टेबल राजू वाघमारे हे करत आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपी गोविंद किसनराव कोंबडे यांच्या विरोधात केज पोलीस ठाणे येथे सदरील गुन्हा घडण्याच्या अगोदर व सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक NC दाखल करण्यात आलेले आहेत। दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी गोविंद कोंबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी हे कॉन्स्टेबल राजू वाघमारे हे फिर्यादीला विश्वासात न घेताच तपास करत आहेत। सदर गुन्हा दाखल झाल्यापासून श्री वाघमारे यांच्याकडून अद्यापही फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही। याउलट दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 7:45 ते 9 वाजण्याच्या सुमारास तपासी अधिकारी राजू वाघमारे व सदर गुन्ह्यातील आरोपी गोविंद कोंबडे व इतर एक व्यक्ती असे मिळून एकूण 3 जण केज शहरातील मेन रोडवरील कानडीत चौकाच्या जवळ असलेले ईशान बियर बारमध्ये मद्यपान करत असल्याची माहिती निवेदकांनी दिली आहे। सदरील प्रकार हा त्या बियर बारमधील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। तसेच सदर गुन्हा दाखल झाल्यापासून तपासी अधिकारी सदरील आरोपी हे आरोपीच्या दुकानात व इतर ठिकाणी मद्यपान करून पार्ट्या करत आहेत। हे आम्ही अनेक वेळा लांबून पाहिले आहे, परंतु त्याचे चित्रीकरण करण्यात आलेले नाही अथवा CCTV फुटेज नाहीत। परंतु दिनांक 18 मेचे सदरील बियर बारमधील घटना ही त्या ठिकाणच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। तपासी अधिकारी श्री वाघमारे व आरोपी गोविंद कोंबडे आणि त्यांच्या पत्नीचे कॉल डिटेल्स CDR तपासण्यात यावेत अशा बेजबाबदार तपासी अधिकाऱ्यांमुळे आमच्यासारख्या गोरगरीब नागरिकांवर अन्याय होत आहे व अशा अधिकाऱ्यांमुळे आपल्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा देखील मलिन होत आहे। म्हणून सदर प्रकरणी आपण तात्काळ चौकशी करून बेजबाबदार चौकशी अधिकारी हे कॉम्रेड राजू वाघमारे यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे। सदरील गुन्ह्यातील आरोपी गोविंद कोंबडे व तपासी अधिकारी श्री वाघमारे यांच्यात मध्यस्थी अडवून आणणारा व आरोपीला मदत करणारा CCTV फुटेजमध्ये कैद झालेल्या इतर व्यक्तीविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी। दिनांक 18 मे 2026 रोजीच्या दिलेल्या लेखी निवेदनाच्या मागणीनुसार कार्यवाही करण्यात यावी। गोविंद कोंबडे यांच्याकडून त्यांच्या मित्रपरिवाराकडून अर्जदार व त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। तसेच त्यांच्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही तपासी अधिकारी राजू वाघमारे यांची व पोलीस प्रशासनाची राहील। दिनांक 18 मे 2026 रोजीच्या मागणी अर्जानुसार आरोपी गोविंद कोंबडे यास बीड जिल्ह्यातून तात्काळ हद्दपार करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मोरे कुटुंबियांनी केली आहे। या मागणीचे निवेदन केज तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी स्वीकारले आहे। या निवेदनावर अर्चना पिंटू मोरे व शुभम उर्फ पिंटू मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जर संबंधित तपासी अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ न केल्यास व आरोपी गोविंद कोंबडे यांना बीड जिल्ह्यातून हद्दपार न केल्यास सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी अर्चना पिंटू मोरे या केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे। या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक बीड, जिल्हाधिकारी बीड, अपर पोलीस अधीक्षक अंबेजोगाई, सहाय्यक पोलीस अधीक्षक केज, तहसीलदार केज, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे केज यांना दिले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी, केज, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि
सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.